फिबोनाची आता 10 मिनिटात फिबोनाचीला तुमच्या सगळ्यांसमोर नाचवतो. बघा फक्त कॉन्सेप्ट काय फिबोनाचीच्या अगोदर एक कॉन्सेप्ट सांगतो, तो कॉन्सेप्ट समजून घ्या तुम्ही. बघा मार्केटमध्ये काय गोष्ट असते, इथून तुम्ही सेल डायरेक्शनला पोझिशन घेता. बघा म्हणजे कोण ना कोणी असतं सेल डायरेक्शनला पोझिशन घेणार मार्केटमध्ये, रॅन्डमली असू द्या किंवा कसंही असू द्या किंवा या ब्रेकडाऊनवरती असू द्या, कोण ना कोणी इथं सेल घेतलेला असतो. बघा सेल घेतला 1000 रुपयाने घेतला त्याला सेल, समजा 1000 रुपयाने सेल घेतला, त्याला त्याचा प्रॉफिट दिसायला लागला, आला खाली आला 1500 रुपये, 1600 रुपये, 1700 रुपये, 1800, 1900, 2000 रुपये दिसायला लागले इथं. बघा कॉन्सेप्ट समजून घ्या, कॉन्सेप्ट महत्वाचा आहे. फिबोनाची पेक्षा 2000 रुपयाला प्रॉफिट दिसायला लागला आणि इथून मार्केट रिव्हर्स व्हायला लागलं, इथून रिव्हर्स व्हायला लागलं, परत दिसायला लागला 1500, 1700, 1600, 1500, 1400 रुपये. शुपत झिरो होतंय काय, असे स्वप्न पडायला लागतात लगेच, दिवसा ढवळ्या स्वप्न पडायला चालू होते की 2000 रुपयाचा प्रॉफिट माझा महागारी आला. म्हणजे पचत नाही फक्त, म्हणजे आपल्याला काय वाटतं की अरे आता जातंय माझा प्रॉफिट जेवढा आहे तेवढा झिरोच करतोय, लॉसमध्ये जाईल, रिव्हर्स करेल मार्केट, असं वाटायला ज्यावेळेस चालू होतं मार्केटमध्ये, त्यावेळेस एक सगळी जी रिटेलर लोक आहेत मार्केटमध्ये ज्यांनी सेल केलं आहे ती एक्झिट करून टाकतात मार्केटमध्ये, आपल्या पोझिशन्स एक्झिट करून टाकतात. ओके, आणि मग मार्केट कोणत्या डायरेक्शनला येतं, खालच्या डायरेक्शनला येतं. म्हणजे जो ऑपरेटर किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत मार्केटमध्ये त्या काय करतात, इथं त्यांच्या क्वांटिटी फिलअप करतात सेल डायरेक्शनला आणि मार्केटला डाऊन आणतात. ओके, कॉल येतोय बट नो प्रॉब्लेम. बघा आता पुढचं म्हणजे कॉन्सेप्ट काय आहे बघा. मग आता 50% मूव्ह कॅप्चर कसं करायचं किंवा रिटेलर लोक बाहेर निघलेत हे कसं ओळखायचं आपण. बघा हे कसं ओळखायचं, इथं आपण त्यासाठी फिबोनाची टूल वापरतो. आता त्याची सेटिंग बघूया आपण. बघा हे बघा सेटिंग दाखवतो तुम्हाला, सेटिंग मध्ये येतो. बघा फिबोनाची सुद्धा सेटिंग आहे. 0ची एक लेवल ठेवायची, 0.61, 1ची एक लेवल ठेवायची आणि 0.5ची एक लेवल ठेवायची. बाकी ट्रेंड लाईन रिमूव्ह केलं, बाकी सगळं रिमूव्ह केलं, काय नाही, नॉर्मल सेटिंग आहे, काय सुद्धा छेडछाड केलेलं नाही, बॅकग्राऊंड ठेवलं नाही, रिव्हर्स काय नाही, प्राइसेस लेवल्स बघा हे सगळं बघून घ्या. काय वेगळी काय सेटिंग आहे का, तुमची सेटिंग आहे का, नसेलच. ओके, काय करतो सगळं रिमूव्ह करतो. आता इथं बघा मी काय म्हणलं, मग 50-60% कसं मोजायचं बघा. हाय म्हणजे सेल साईडला जर फिबोनाची लावायची असेल तर हाय आणि हा लो हा मार्क करायचा, आणि याचा जो 50 आणि 61%चा हा जो झोन आहे 0.5 आणि 0.61 तो ड्रॉ करायचा इथं अशा प्रकारे. ह्याला ड्रॉ केलं, ह्याला काय म्हणतात गोल्डन झोन. ओके, ह्याला काय म्हणायचं गोल्डन झोन. याच्यामध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता सेल डायरेक्शनला इथं. हे बघा असं एंट्री घेऊ शकता. स्टॉप लॉस थोडासा असा वरती ठेवा, टार्गेट या लो पर्यंत ठेवायचं असतं, या लो पर्यंत. ओके, या लो पर्यंत टार्गेट ठेवायचं, मार्केट इथून फॉल करतं. बरी काय स्ट्रॅटेजी सांगत ना दादानो, लॉजिक सांगतोय तुम्हाला मी की नेमकं काय होतं की का बाबा फिबोनाची 50-60% मधून मार्केट डाऊन साईडला येतं, याचं मी तुम्हाला लॉजिक सांगतोय. आता येतो US 100च्या चार्टला आणि सगळीकडे वर्क होते बरं का फिबोनाची. हे बघा आता मी जसं काय बोललो होतो की बाबा कोण ना कोणी टॉपला सेल केलेलं असतं, बरोबर का. टॉपला सेल केलं असतं, मार्केट फॉल होतं भरपूर. ज्यावेळेस फॉल होतं मार्केट त्यावेळेस यांना प्रॉफिट दिसायला चालू होतं, बरोबर का. यांचं प्रॉफिट झालं असेल का नाही, 5000, 10000, 20000 रुपये. तो प्रॉफिट खपकन 20 मिनिटांमध्ये सगळं निम्मा दिसतो. म्हणजे 10000 रुपये जर त्यांचा 10K प्रॉफिट असेल, त्यांचा जर 10K प्रॉफिट असेल तो इथं डायरेक्टली 5K दिसायला चालू होतो. ओके, मग ते कसं कॅल्क्युलेट करायचं, तर इथं फिबोनाची घ्यायची, डे हाय आणि हा डे लो, तर ते रिव्हर्स होतं मार्केट. यासाठी कन्फर्मेशन ही भावानो इथं पण लाखलपडी आहेत. ओके, असं नाही अंदाजे केलं 50-60 आणि तुम्ही टाकला ट्रेड, अजिबात नाही, अशी गोष्ट करायची नाही अजिबात. बघा 1:2 चा ट्रेड इथंही तुम्हाला भेटू शकतो. आणि झाल्यावर या गोष्टी खरं सांगतो बरं का, मी पण सांगतोय ही गोष्ट मी तुम्हाला झाल्यानंतर दाखवतोय. रिअलिटीमध्ये इथं मूव्ह पकडणं अवघड असतं, त्यासाठी तुम्हाला ट्रॅप माहित असणं खूप गरजेचं आहे. तर बाबा इथं ट्रॅप काय होता बघा बरं का, ट्रॅप काय होता हे समजून घ्या. नुसतं फिबोनाची काय कामा नसतंय नॉलेज, त्यामागे ट्रॅप, सगळ्या गोष्टी ट्रॅप आहेत दाद्यानो. हे बघा काय दिसतंय, दिसला का, ABCD मधला डब्ल्यू पॅटर्न नेकलाईन ब्रेकआउट झाली. सगळे लोक काय करायला चालू करतात, रिटेलर लोक बाय करायला चालू करतात. त्यांचे टॉप लॉस कुठे सापडतात मार्केटला, डाऊन साईडला. मार्केट थोडंसं वरती जातं. या बघा लॉजिक काय आहे, ज्यांनी सेल केला त्यांना हाकलून देणे, नीट आहे का, ज्यांनी सेल केला त्यांनी हाकलून देणे, नवीन लोकांना बाय करायला लावणे आणि मार्केटला फॉल करवणे. ही गोष्ट आहे फिबोनाची मागचं रिअल लॉजिक. ओके, समजलं. बघा आता तुम्ही म्हणसाल मग इथं कोणीतरी सेल केला असेल, बघा नीट ना, इथं कोणीतरी सेल केला असेल, मग त्यांचा प्रॉफिट इथं कमी झाला असेल, इथं फिबोनाची टॉप कोण इथं सेल करतो, त्याला म्हणायचं येड्या गाबाळ्याचा खेळ, म्हणजे काय पण करणं ज्याला म्हणतात का नाही. मग इथं सेल करणार, हे घ्या टार्गेट आणि इथला टॉपला घ्या हावडा.
असा हावडा बसतो आपल्याला. मग ह्यासाठी प्रॉपर शिकणं गरजेचं असतं दाद्यानं. नाहीतर उठायचं सुटायचं कुठं पण फिबोनाची. इथं ट्रॅपच नाही. तुम्हाला सांगतो रिटेलर लोक कोण बायच करत नाहीत तिथं. त्याचं रिझन आहे. ऐका रिझन ऐका आता. हे बघा कालच्या लाईव्ह मध्ये हा ट्रेड घेतला होता आणि कॅप्चरही केला होता हा. हे बघा हा ट्रायंगल पॅटर्न आहे. मला सांगा ट्रायंगल पॅटर्नच्या ब्रेकडाऊनवरती रिटेलर लोक काय करतात सेल करतात सगळे. त्यांचे टॉप लॉस कुठे सापडतात मार्केटला अप साईडला सापडतात. हे बघा असं करतात रिटेलर लोक. इथं सेल घ्यायचा एवढं लांबडं टार्गेट वाढायचं इथं टॉप लॉस ठेवायचा असं करतात. आणि जसं रिटेलर लोक सेल करायला चालू करतात मार्केट इथून रिव्हर्स होतं. काल आपण कुठला मूव पकडला होता लाईव्ह मध्ये आय डोंट नो तुम्ही होता की नाही लाईव्हला. हे बघा इथं बाय केला होता स्टॉप लॉस आपला इथं होता. मी इथंच बुक केला बघा. मी इथंच बुक केला 1:1.5 ला. रिअल टार्गेट इथपर्यंत होतं आपलं. लाईव्ह मध्ये सांगितलं होतं इथपर्यंत टार्गेट आहे आपलं म्हणून. आणि गेलंही मार्केटवर. तुम्ही म्हणता तर मग फिबोनाची वर झालं नाही काय झालं नाही तुम्हाला सांगितलं मी. कारण ट्रॅपच नाही मार्केटमध्ये. मार्केटमध्ये ट्रॅप असला पाहिजे पहिली गोष्ट फिबोनाची युज व्हायला. बाय साईडला ट्रॅप असला पाहिजे आणि सेलर एक्झिट झालेले पाहिजेत. आता इथं बघा इथं फिबोनाची वर्क झालेली तुम्हाला सांगतोय बघा. इथं बघा इथं फिबोनाची वर्क झाली. कसं काय माहिती का तुम्हाला काय ट्रॅप होता इथं. तर इथं ट्रॅप होता तुम्हाला माहित नाही फक्त तुम्हाला दिसत नाही तो ट्रॅप. इमोशनल ट्रॅप होता. इमोशनल ट्रॅप. आता इमोशनल ट्रॅप काय तुम्हाला सांगितलं मी. लाख लपड्यात मार्केटमध्ये लय अभ्यास करावा लागतो त्यासाठी. इथं सपोर्ट आहे मार्केटचा म्हणजे हा रेजिस्टन्स होता सपोर्टचं काम करतो मार्केटमध्ये. बघा इथून वरती गेलं काय वाटत नव्हतं. इथून एक रेड कॅन्डल आली आता पण काय वाटत नव्हतं. ही कॅन्डल ज्यावेळेस खपकन वर गेली का नाही बघा ही मधली जी ग्रीन आहे छोटी एकदम खपकन वर गेली का नाही मला सुद्धा इच्छा झाली होती चाललं मार्केट चाललं वर जाते आता अशी माझ्या सुद्धा मला फिलिंग आली होती. तसं मी माझी एंट्री एक्झिट केली तुम्हाला सांगतो का. ज्यावेळेस इमोशन येतात मार्केटमध्ये मार्केट तिथून रिव्हर्स करतं 100% रिव्हर्स करतं. कारण हा सायकोलॉजिकल गेम असतो. आता कुणी ना कुणी इथं सेल केलेला असतो तुम्हाला सांगतो. इथं सेल केला असतो या ब्रेकडाऊनवरती त्याला प्रॉफिट दिवसा चालू होतो. परत त्याचा प्रॉफिट कमी होतो बिचाराचा. तो मग ट्रेड म्हणतो बास मला आता एक्झिट करतो मी. ते एक्झिट करते आणि मार्केट फॉल करतं. एवढं सोपं सिंपल लॉजिक आहे. ओके अजून बघा आता. हे बघा जसं बघा ट्रॅप असला पाहिजे. मी काय म्हणलो ट्रॅप असला पाहिजे. जसं इथं बघा आता हा एक ब्रेकआउटची लेवल आहे बरोबर का. ब्रेकआउट केलं मार्केटनं सस्टेन केलं. मग नॉर्मल लोकांनी काय केलं असेल बाय केला असेल बरोबर का. जसं त्यांनी बाय केला तसं मार्केट फॉल झालं. कुठपर्यंत फॉल झालं हे बघा 50-60 पर्यंत फॉल झालं. दिसतंय का 50-60 पर्यंत फॉल झाला आणि इथून रिव्हर्स झालं. दादानो या गोष्टी ट्रेडिंगमध्ये थोडा फायदा व्हावा म्हणून युज करायचं. डायरेक्ट स्ट्रॅटेजी बिटेजी म्हणून ह्याला युज करायचं नसतं. नीट ऐकून घ्या. स्ट्रॅटेजी म्हणून युज करायला नसतो. नाहीतर उठला सुटला कुठं बी टाक फेबोनाची कुठं बी टाक फेबोनाची अशी कामं केली की काय सुद्धा होत नाही तुम्हाला सांगतो. आता बघा एक गणित बघा इथलं लॉजिक आहे का. आता लास्ट एक्झाम्पल हे बघा हा डे हाय बघा हा हाय आणि हा लो दिसला का. झाली का फिबोनाची वर्क बघा 2-3 दिवस फिबोनाची वर्क झाली ही बघा. इथून कुठे गेले मार्केट फॉल केले. का फॉल केले बघा ट्रॅप समजून घ्या तुम्ही. इथून फॉल केले मार्केटनं वाय क्लिअर पाहिजे आपला. हे बघा मी काय म्हणलं तुम्हाला इथं कोणी ना कोणी टॉपला सेल केला असेल राईट. सेल केला असणार कोणी ना कोणी. त्याला प्रॉफिट भरपूर दिसला त्याचा प्रॉफिट खपकन अर्धा करून टाकला मार्केटनं. ओके अर्धा करून टाकला बरं ठीक आहे. मग ते तर घाबरून निघलं. पण नॉर्मल रिटेलर लोक बाय का करायला लागले. हे बघा इथून फॉल केलं मार्केट बघा इथं असं हायर हायचं स्ट्रक्चर बघा इथं दिसलं का. हायर हायचं स्ट्रक्चर आणि हा असा कप अँड हँडल दिसतोय. कप अँड हँडल पॅटर्न दिसतोय. मग इथून सेल करायचा आणि इथून लाईव्ह मध्ये हा ट्रेड पकडला होता आपण आणि टार्गेट इथं बुक केलं होतं. हे बघा इथं बुक केलं तर यावेळेस टॉप लॉस किती ठेवला होता मी फक्त इथं. हे बघा ही रेड कॅन्डल ही जी रेड कॅन्डल आहे इथं ट्रेड घेतला होता आणि स्टॉप लॉस 61% ठेवला होता. ह्यासाठी अभ्यास करावा लागतो बरं का. पहिली गोष्ट सांगतो मी तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागतं मार्केटमध्ये. 1-8-3 चा हा ट्रेड होता. रात्री चांगले 1च्या आसपासचा ट्रेड होता बघा. हे बघा 1 लाख बरोबर क्लोज केला हा ट्रेड आणि ओव्हरऑल मार्केट कुठे गेले डाऊनच गेले. फिबोनाचीला स्ट्रॅटेजी म्हणून युज करायचं नसतं. त्याला थोडासा फायदा व्हावा आपला बाबा म्हणून ह्याला युज करायचं असते. ओके एकदम सिंपल साधी गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. कोणतीही कुठेही फिबोनाची बघा असं फिबोनाची टाकली तसं मार्केट इथून 50-60 वर गेले. आता ही झाल्यावर गोष्ट दाखवता येते. सगळी युट्यूबर अशीच करते ती झालं की दाखवायला लावून. पण ह्याच्या मागं लॉजिक बाबा काय आहे हे बघा. हे ट्रेंड लाईन अशी बनत असते. इथं ट्रेंड लाईन बनत असते. ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला नॉर्मल रिटेलर लोक काय करतात सेल करायला चालू करतात. चलो ब्रेकआउट झाला डाऊन जाते जसं त्यांना वाटतं डाऊन जाते. आणि इथं ज्या लोकांनी इथं बाय केलेला आहे कुणी बाय केला असणार 100% बाय केला असणार त्यांना हाकलून देतात. ती घाबरून निघतात आता क्रॅश होतोय ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झालाय. मग ती लोक ही बाय करणारे लोक भिवून ट्रेड एक्झिट करतात. हे ब्रेकआउटवरती सेलर ऍक्टिव्ह होते आणि त्यांना हाणत मार्केट वाच्या डायरेक्शन मध्ये जातं. एवढा किरकोळ अनालिसिस किरकोळ ट्रेड ह्याला तुमच्या फायद्यासाठी वापरा. ओके हे जे लॉजिक आहे ते फायद्यासाठी वापरा. फक्त स्ट्रॅटेजी करू नका. कमेंट मारा आता तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला याच्यावरती कमेंट आल्या पाहिजे तर मी पुढचे लर्निंग व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. ओके नाहीतर तुम्ही काय नॉट इंटरेस्टेड मीच बिनकामी टाइमपास मारो अजिबात नाही चालणार.
त्यामुळे तुम्ही काय करा, कमेंट मारा खाली तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजे, तरच पुढचे व्हिडिओ इथून येतील. ओके, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.